विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समीक्षेचे स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही ठळक मुद्द्यांचा आपण विचार केला, की समीक्षा नक्की कशाला म्हणायचं? समीक्षेचं प्रयोजन वगैरे ह्या गोष्टी आपण अ, थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्या परिचयात्मक होत्या. अधिक तपशिलामध्ये त्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत. अ, त्यात आपण असं बघितलं, की आत्ता ज्या अर्थाने आपण समीक्षेचा अभ्यास करतो आहोत, किंवा ज्या अर्थाने समीक्षा वृद्धिंगत झाली असं आपण म्हणतो. अ, ती समीक्षा प्रामुख्याने इंग्रजांचा भारतामध्ये अ, राजवट प्रस्थापित झाल्यानंतरची आहे. आपल्याकडे समीक्षेची जी परंपरा होती किंवा ज्या रूढ अर्थाने आज आपण समीक्षा म्हणतो, तशी ती जरी नसली, तरी समीक्षेची एक वेगळी परंपरा आपल्याकडे अस्तित्वामध्ये होती. मागच्या तासाला मी असं म्हणालो होतो, की पुढच्या म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये अ, थोड्या प्रमाणामध्ये आपण भारतीय समीक्षेची जी एकूण परंपरा आहे, ती काय होती आणि ती कशा प्रकारची होती, याचा थोडा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात तो तपशीलवार नसणार आहे, पण तरीही आपण तो थोडक्यात करून घेऊ. पाश्चात्यांच्या संपर्काने आत्ताची समीक्षा आली. पाश्चात्यांच्या संपर्काने काव्यामधले नवीन काही प्रकार आपल्याकडे आले. कादंबरीसारखा वाङ्मय प्रकार आपल्याकडे आला. निबंध हा वाङ्मय प्रकार आपल्याला परिचित झाला. चरित्र, आत्मचरित्र हे वाङ्मय प्रकार देखील आपल्याकडे आले असं आपण पाहतो. त्याच्यापूर्वी म्हणजे इंग्रज भारतात येण्याच्या पूर्वी हे अशा प्रकारचे वाङ्मय प्रकार म्हणजे कथा, कथा जरी असली तरी ती वेगळ्या स्वरूपामध्ये होती. अ, कवितेचं स्वरूप देखील वेगळं प्रकारचं होतं. प्रामुख्याने आध्यात्मिक प्रेरणांमधून साहित्य निर्माण होत असे आणि अध्यात्म, अध्यात्मावर आधारित ग्रंथ हे प्रामुख्याने या सगळ्या वाङ्मय व्यवहाराच्या केंद्रभागी असत. याचा अर्थ असा, की आपला सगळा वाङ्मय व्यवहार हा अध्यात्म केंद्री होता आणि अध्यात्म केंद्री असल्यामुळे इतर जे विषय आज आपण चर्चेमध्ये घेतो, ते अर्थातच तुलनेने त्या साहित्यामध्ये येत नसत. पण मग टीकात्मक असं काही होतं की नाही? समीक्षा होती की नाही? तर ती होती. मग कुठल्या प्रकारची होती? तर ते पाहण्यासाठी आपल्याला थोडं संस्कृत वाङ्मयाकडे डोकवायला पाहिजे. याचं कारण असं की आपली सगळ्या परंपरा आपण संस्कृत वाङ्मयामध्ये पाहतो. तर संस्कृत वाङ्मयामध्ये खूप ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे महाकाव्य जे आहेत, त्या महाकाव्यांवर भाष्य किंवा टीका केल्याचं पाहायला मिळेल. आता भाष्य आणि टीका याला समीक्षा म्हणायचं की नाही म्हणायचं? तर हा दृष्टिकोनांमधला फरक आहे. फरक एवढाच आहे, की तीही टीकाच होती. फक्त त्या टीकेचं स्वरूप, त्या टीकेचं प्रयोजन हे वेगळं होतं. पहिल्या तासामध्ये मी आपल्यासमोर असं म्हणालो होतो, की ज्ञानेश्वरी ही टीका आहे. कशावरची टीका आहे? तर भगवद्गीतेवरची. आता आज ज्या रूढ अर्थाने आपण समीक्षा करत असतो, त्याचा हळू आपल्याला पुढे परिचय होणारच आहे. त्या रूढ अर्थाने ती समीक्षा नाहीये. तिचं प्रयोजन पूर्णपणे वेगळं आहे. तिचं प्रयोजन काय होतं? तर तिचं प्रयोजन प्रामुख्याने गीतेतलं जे ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे. ते ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान इथल्या सामान्य लोकांना सोप्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये, मराठीमध्ये समजावून सांगणे. हं. आणि हे करत असताना ज्ञानदेव त्यांना कळालेली गीता, त्यांना त्याचा लागलेला अन्वयार्थ, तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. हं. आणि म्हणून ती एका अर्थाने टीकाच आहे आणि अतिशय गंभीर अशा प्रकारचं ते भाष्य आहे. अर्थात याच्याशिवाय आणखीन अनेक प्रकारचे भाष्य आपल्याकडे अस्तित्वात होते असं आपल्याला पाहायला मिळतं.
यातल्या काही गोष्टींचा आपण साहित्य विचारामध्ये तृतीय वर्षचा अभ्यास करत असताना परिचय करून घेतलेला आहे. साहित्य विचारामध्ये आपण काव्य विचार शिकलेलो आहोत. साहित्याचे प्रयोजनं शिकलेलो आहोत. हं. औचित्य शिकलेलो आहोत. या सगळ्यांचा एकत्रितपणे जो विचार आहे, तो विचार हा एकूण काव्य विचारामध्ये केला जात असे. मग नाट्य विचार असेल किंवा रीती विचार असेल किंवा अलंकार विचार असेल, हे सगळंच आपल्याकडे अस्तित्वात होतं आणि अधिक चांगल्या पद्धतीनं, शास्त्रशुद्ध पद्धतीनं, तपशीलवार अभ्यास करून ते मांडलेलं होतं. त्याला आपण साहित्यशास्त्र असे म्हणत असू. त्या काळामधली साहित्याच्या स्वरूपाची जी चर्चा जी आहे, ती प्रामुख्याने तंत्राच्या संदर्भामधली होती. एकूण जे साहित्याच्या निर्मितीचे तंत्र आहेत, त्याच्या संदर्भामध्ये खूप होती. थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा, की त्या काळामधले भाष्य हे चर्चाप्रधान होते. अ, या संदर्भामधलं एक खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर जर ठेवायचं म्हटलं, तर अनेकदा आपल्या बोलण्यामध्ये अ, चर्चा चालू असताना एखाद्याचं मत आपल्याला विचारायचं असेल किंवा एखाद्याने आपलं विशेष अशा प्रकारचं मत व्यक्त केलं असेल, तर मल्लीनाथी असा एक शब्द प्रयोग केला जातो. मल्लीनाथी म्हणजे एक्सपर्ट कॉमेंट, त्याच्यावरचं भाष्य. आता हा मल्लीनाथी म्हणजे काय? तर मल्लीनाथी याचा अर्थ असा, की 14व्या-15व्या शतकामध्ये दक्षिणेत कोलाचल मल्लीनाथ नावाचा एक विद्वान होऊन गेला. हा जो विद्वान होता, त्या विद्वानाचा काव्य, अलंकार, व्याकरण, स्मृती, तत्वज्ञान आणि ज्योतिष्यशास्त्राचा विशेष अभ्यास होता. आता यातला काही भाग आपण जर सोडला, तर काव्य, अलंकार आणि व्याकरणाचा संबंध आपण ज्या विषयाची चर्चा करतो आहोत, त्याच्याशी निश्चितपणे आहे. हं. अ, मल्लीनाथाचा खूप तपशीलवार परिचय करून घेणे हा आत्ता आपला हेतू नाही. आपल्याला प्रामुख्याने संस्कृतमध्ये किंवा भारतीय भाषांमध्ये किंवा भारताच्या पूर्व परंपरेमध्ये समीक्षा होती की नव्हती? टीका होती की नव्हती? हे समजून घ्यायचं आहे आणि त्याचं एक उदाहरण म्हणून मी आपल्याला मल्लीनाथी टीकाचं उदाहरण सांगतो आहे. या मल्लीनाथाने मेघदूत, कुमारसंभव, अमरकोश इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या रचनांवर टीका केलेली आहे. पण ही टीका करताना तो असं म्हणतो, की कुठल्याही कलाकृतीवर किंवा कुठल्याही गोष्टीवर भाष्य करताना मी असे कुठलेही भाष्य करणार नाही, जे मला सप्रमाण सिद्ध करता येत नाही. थोडक्यात त्याचं म्हणणं असं होतं, की कुठलीही गोष्ट बोलण्यापूर्वी, कुठलीही गोष्ट सांगण्यापूर्वी, कुठलंही मत मांडण्यापूर्वी आपल्याकडे त्याच्यासाठीचे प्रमाण असायला हवे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. असे आणखीनही काही उदाहरणं आपल्याला आपल्या परंपरेमधले देता येतील. परंतु आपला आत्ताचा हेतू एवढाच आहे, की आपल्याकडे पूर्व परंपरा होती की नव्हती? तर ती पूर्व परंपरा आपल्याकडे होती, हे आत्तापर्यंत आपल्या आता लक्षामध्ये आलेलं आहे. अ, काय-काय प्रयोजन असू शकतात समीक्षेची? मुळात समीक्षा करायची कशासाठी? हा व्यवहार होतो कशासाठी? हे पण एकदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य काळातील शिक्षणामध्ये एकूण जो काही विस्तार झाला किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात पण, याचा आपल्या मराठीतल्या केवळ मराठीतल्याच असं नाही, तर अनेक भारतीय भाषातल्या समीक्षा व्यवहारावर एक वेगळा असा परिणाम झालेला आहे. काय परिणाम झालेला आहे? तर समीक्षा हा बौद्धिक व्यापार आहे. आधुनिक काळामध्ये शिक्षण व्यवस्था, विशेषतः विद्यापीठीय शिक्षण व्यवस्था, हा समीक्षेचा खरा आधार झालेला आहे. असं तुमच्या लक्षामध्ये येईल, व्यवस्थितपणे जर आपण बघितलं तर. त्यामुळे काही लोकांचा असा आक्षेप पण आहे, की ही समीक्षा विद्यापीठीय समीक्षा झालेली आहे. अर्थात या आक्षेपामध्ये अर्थ आहे की नाही, याची नंतर आपल्याला चर्चा कधीतरी करता येईल.
पण अ, विद्यापीठातले शिक्षण हा समीक्षेचा आधार झालेला होता, हे काही तज्ञांचं म्हणणं आपल्याला नाकारता येत नाही, हे मात्र निश्चित. अर्थात हे जरी खरं असलं तरी विद्यापीठीय कार्यक्षेत्राच्या बाहेर देखील समीक्षेचा एक गंभीर व्यापार आपल्याकडे सुरू होता, हे आपल्याला माहीत आहे. समीक्षेचं मुळात प्रयोजन काय? तर साहित्यकृतीचे नीट वाचन करून साहित्यकृतीच्या अर्थाचा शोध घेणे. अर्थात हे एका वाक्यात आपण जेवढं सांगितलं तेवढं ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सोपं नाही हे आपल्याला माहीत आहे. पण साहित्यकृतीचे नीट वाचन या शब्दाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. वाचन आपण सगळेच करतो. पण नीट वाचन करणे. हं. आता नीट वाचन करणे म्हणजे काय? हे आपल्याला कधीतरी एकदा समजून घ्यायला पाहिजे. साहित्यकृतीच्या अर्थाचा शोध घेणे. हं. त्याचा अर्थ काय आहे नक्की? याचा शोध घेणे. त्याची चिकित्सा करणे साहित्यकृतीची किंवा त्या विशिष्ट कलाकृतीची आणि स्पष्टीकरण करणे किंवा स्पष्टीकरण देणे. आता हे सगळं करत असताना या सगळ्या व्यवहाराचा मानवी जीवनार्थाशी असणारा जो संबंध आहे, तो उलगडून दाखवणे. ही इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया आपल्याला समीक्षेमध्ये अपेक्षित असते. आता पुशी रेगे नावाचे एक खूप मोठे कवी मराठीमध्ये होऊन गेले. कलावादी कवी होते. त्यांनी एका वाक्यामध्ये समीक्षा म्हणजे काय असतं? तर याविषयी बोलताना असं म्हटलं आहे, की साहित्यकृतीचे केवळ रूप न्याहाळणे, हे समीक्षेचं प्रयोजन आहे, असं पुशी रेगेंना वाटत होतं. आता या प्रत्येक व्याख्येचा आपण तपशीलवार पुढे विचार करणारच आहोत ओघाओघामध्ये. वाल कुलकर्णी आणि गंगाधर गाडगीळ ही 2 समीक्षेच्या क्षेत्रामधली आणखीन महत्त्वाची जी नावं आहेत. अ, त्यांनी मात्र जीवनार्थाचा शोध घेणे. मघा आपण जे म्हणालो, की साहित्य कृतीमधून काय करणे? तर जीवनार्थाचा शोध घेणे. हे समीक्षेचं एक महत्त्वाचं प्रयोजन असायला पाहिजे, असं म्हटलेलं होतं. आता इथे आपल्याला असं लक्षामध्ये येईल, की जीवनार्थाचा शोध घेणे आणि साहित्यकृतीचे केवळ रूप निहाळणे, ही 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनातली प्रयोजनं आहेत. दोघांचं प्रयोजन सारखं नाही, हे आपल्याला इथे आत्ता कळेल. डी.के. बेडेकर नावाचे एक जे आणखी मोठे समीक्षक आपल्याकडे होऊन गेले. त्यांनी मात्र अधिक व्यापक विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते असं म्हणालेले आहे, की कलाकृतीचा व्यापक सामाजिक अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणे. हं. आता ह्या 3 प्रकारच्या व्याख्या आपण सर्वसाधारणपणे पाहिल्या. ह्या 3 व्याख्या म्हणजे 3 दृष्टिकोन आहेत. साहित्याकडे पाहण्याचे, समीक्षेकडे पाहण्याचे. पहिला जो दृष्टिकोन आहे तो कलावादी आहे, रूपवादी आहे. म्हणजे साहित्यकृतीचे सौंदर्य जास्त महत्त्वाचे आहे. तिचे रूप जास्त महत्त्वाचे आहे, असं पुशेरगेंना वाटत होतं. वाल कुलकर्णी आणि गंगाधर गाडगिळांना असं वाटत होतं, की साहित्यकृतीमध्ये अ, सामान्यतः आपलं जे जगणं आहे, जीवनामध्ये होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहे, त्याचं दर्शन घडलं असलं पाहिजे. ते दर्शन कसं घडतं? किती वास्तवाच्या पातळीवर घडतं? हे शोधणे हा समीक्षेचा मूळ हेतू असला पाहिजे, असं आपल्याला लक्षामध्ये येतं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन दी. बेडेकर मात्र त्याचा व्यापक सामाजिक अंगातून विचार करा, असं म्हणतात. ह्या 3 अ, व्याख्या आपण जर बघितल्या, तर साहित्याकडे कशा-कशा दृष्टिकोनातून पाहता येऊ शकतं, हे आपल्याला लक्षामध्ये येईल. अर्थात आणखीन एक प्रश्न जेव्हा आपण साहित्यकृतीचं समीक्षण करायला सुरुवात करतो, त्याची एक पूर्वअट आहे आणि ती पूर्वअट काय आहे? तर ती पूर्वअट अशी आहे, की सर्वप्रथम आपल्याला साहित्य कशाला म्हणावे, हे माहीत असायला पाहिजे. साहित्याचे निकष आपल्या डोक्यामध्ये पक्के असले पाहिजे. माहीत असले पाहिजे, की कशाला साहित्य म्हणायचं?
चांगलं साहित्य, वाईट साहित्य ही नंतरची गोष्ट आहे. मूल्यमापन ही पुढची गोष्ट आहे. पण साहित्य म्हणजेच काय? हे एकदा आपल्याला व्यवस्थितपणे माहीत असायला पाहिजे. आणि मग चांगले साहित्य म्हणजे काय? हे आपल्याला ठरवता यायला पाहिजे. हं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे कसं कळेल? तर हे अभ्यासांती आपल्याला आत्मसात होत जातं. जसं-जसं आपण वाचत जाऊ, तसं-तसं या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपल्याला सहजतेने कळत जातील. तर आपण आत्तापर्यंत एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला. एक म्हणजे अ, मराठीमध्ये किंवा भारतीय साहित्यामध्ये टीकेची पूर्वपरंपरा आहे का? तर ती आहे असं आपल्याला लक्षामध्ये येतं. दुसरी गोष्ट समीक्षेकडे कोणकोणत्या दृष्टिकोनातून पाहता येतं, हेही आत्ता आपण बघितलं. पुशिरेगे, वाला कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, डी.के. बेडेकर असे समीक्षक काय म्हणतात, हे पण आत्ता आपण पाहिलं. याशिवाय भालचंद्र नेमाडे, मसू पाटील, गंगाधर पाटील असे आणखी काही लोकं जे आहे, अरविंद वामन कुलकर्णी आहे, असे आणखीन काही लोकांनीही वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य केलेले आहेत, अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्या आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्या महत्त्वाच्या काही गोष्टी आपण आत्ता ह्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. पुढचा जो भाग आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.